नमस्कार मंडळी, आज आपण अगदी खुसखुशीत असा मैसूर पाक करणार आहोत, ज्याची जाळीही बघा कशी सुंदर पडली आहे। इथे मी 1 कप बेसन घेतले, ज्याचं वजनी प्रमाण 110 ग्रॅम आहे। ते आपण छान चाळून घ्यायचं आहे आणि 1 कप साखर घेतली आहे, ज्याचं वजनी प्रमाण 240 ग्रॅम आहे। 1 कप साखर आणि अर्धा कप पाणी घालून आपल्याला पाक करायला घ्यायचं आहे। 1 कपच आपण तूप घेतले, जे वितळून घेतले, म्हणजे प्रमाण अगदी बरोबर होतं। ज्यातलं थोडं तूप आपण ह्या बेसनमध्ये घालायचं आहे आणि आपल्याला याच्यात हे भिजवून घ्यायचं आहे। उरलेले तूप आपण गरम करायला ठेवूया। इथे पाकही बघा तयार झाला आहे। आपल्याला एक तारीचाच पाक करून घ्यायचा आहे, जास्त घट्ट नाही करायचा। आणि यामध्ये आपण जे बेसन मिक्स करून ठेवले तुपात ते घालायचे, म्हणजे याच्या गुठळ्या पडत नाही। आता यामध्ये आपण जे गरम केलेले तूप आहे ते थोडं थोडं करून मिक्स करायचं आहे। तुम्ही बघताय ह्याचा मस्त छान त्याला बबल्सही येत आहेत आणि ह्याचा कलरही हळूहळू चेंज होत चाललेला आहे। जसं आपण यामध्ये तूप ॲड करत जातो आहे तसं बघा याला छान जाळीही पडत चालली आहे आणि बेसनचा कलरही चेंज होत चालला आहे। पूर्ण 1 कप जे तूप घेतलेलं ते पूर्ण यामध्ये मिक्स करून झालं आहे। 1 चमचा वेलचीची पूडही यामध्ये छान मिक्स केली आहे। फक्त याला सतत असंच हलवत राहायचं आहे। बेसनचा कलर चेंज झाला आहे, गोळा एकत्र झाला आहे, तूप सुटलं आहे। आता आपल्याला याला काढून घ्यायचं आहे तूप लावलेल्या भांड्यात। फक्त भांडं थोडं खोलगट असेल असं बघा, म्हणजे आतमध्ये जो कलर येतो ना तो अगदी छान येतो। 5 मिनिटांनंतर याला सुरीने हलके काप करून घ्यायचे आहेत, म्हणजे थंड झाल्यानंतर आपल्याला याचे सहज तुकडे करता येतात। पूर्ण गार झाल्यानंतर साधारण अर्ध्या तासाने मी याला डिमोल्ड करते आणि आतमध्ये जाळी, त्यातला आतला जो कलर आहे तोही बघा छान झालेला आहे। तुम्हीही नक्की करून बघा। धन्यवाद।